कृषी सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यासाठी आज पुण्यातील पंचायत समितीच्या खेड कार्यालयाजवळ खरं तर या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू असतात आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी पाहतो महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीनं हे जे आंदोलन आहे ते करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळतं। कृषी सहाय्यकांच्या ज्या प्रलंबित न्याय मागणीसाठी हे एक दिवसीय धरणे आंदोलन आज खेड तालुका पंचायत समितीच्या कार्यालयाच्या बाहेर करण्यात येत आहे। मला सांगा, आज तुम्ही धरणे आंदोलन करताय, काय नक्की मागणी आहे तुमच्या? आमच्या जवळजवळ 12 वर्षापासून मागणी आहे। कृषी विभाग पूर्णतः डिजिटल स्वरूपाचा झाला आहे आणि हा डिजिटल स्वरूपाचा झाला असताना आम्ही लॅपटॉपची मागणी करतोय, जेणेकरून कामकाज सुरळीत आणि खूप प्रगतीपथावर होईल। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना निविष्ठा येतात त्या शेतकऱ्यांना निविष्ठा ह्या परमिट स्वरूपात दिल्या जाव्या, जेणेकरून जो कृषी सहाय्यकाला भार पडतो निविष्ठा वाहतूक शेतकऱ्यांच्या घरापर्यंत करणे तो कमी होईल। त्यानंतर कृषी सहाय्यकांची एक साधी सिंपल मागणी आहे जी मंत्री महोदयांनी 15 दिवसात करू असं सांगितलं होतं, परंतु ती अद्यापही झाली नाही। ज्याप्रमाणे ग्रामसेवक आणि तलाठी यांचं पदनाम बदललेलं आहे तसं कृषी सहाय्यकांचं पदनाम हे सहाय्यक कृषी अधिकारी व्हावं ही आमची मागणी आहे। त्यानंतर कृषी सेवकांची जी पदभरती केली जाते ती कृषी सहाय्यक ह्याचप्रमाणे केली जावी। त्यानंतर आमच्या अशा छोट्या छोट्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्यांच्यासाठीच आम्ही हे आंदोलन करतोय। 10/2/2025 रोजी जी मंत्री महोदयांबरोबर बैठक झाली त्यावेळेस त्यांनी आम्हाला 15 दिवसात तुमच्या सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण करतो असं आश्वासन दिलं होतं, पण अद्यापही त्यांनी कोणत्याच प्रकारे आमच्या मागण्या मंजूर केल्या नाही। मागण्या मंजूर केल्या नाही, मात्र अजूनही मागण्या जर मंजूर केल्या तर पुढची तुमची काय हे असणार आहे? आता आम्ही एक दिवसाचं धरणे आंदोलन करत आहोत, उद्या आम्ही एक दिवसीय रजेचं आंदोलन करत आहोत। त्यानंतर आम्ही पूर्णतः कामकाजावर बहिष्कार टाकणार आहे आणि कामकाज येणाऱ्या खरीप हंगामाच्या दृष्टीने आम्ही पूर्णतः कामकाजावर बहिष्कार टाकणार आहोत। नक्कीच आपण पाहिलं की कृषी सहाय्यकांच्या ज्या विविध मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आज एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। मात्र अजूनही जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर पुढील काळामध्ये मोठ्या प्रमाणाचं तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा या ठिकाणी दिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा अभिषेक सह मी सुनील देगडे, TV9 मराठी, राजगुरुनगर, पुणे।